चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, ठीक आहे, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पा त्याचे समजून का इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर. ठीक आहे, 460 या खूपच्यात पाहू का म्हणतात. बिलकुल याच्या प्रेमाने समजू म्हणला का आता जर 460 म्हणजे 460 ला डिवाइड केला नॅचरल नंबर. ओके, इथपर्यंत क्लिअर. तोच म्हणता डिवाइड बाय नॅचरल नंबर. देन क्वेश्चन इज, जो क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन वर राहते माहिती आहे ना, तर क्वेश्चन इज ठीक आहे, इज 2 मोर म्हणजे 2 ने जास्त, 2 मोर प्यार से. हा बिलकुल बहुत इझी राहते हे क्वेश्चन, फक्त समजा लागते. ठीक आहे, थोडासा घुमव घामव करते बरोबर आहे. काय म्हणते क्वेश्चन इज 2 मोर दॅन 9 टाइम्स म्हटल्यावर मल्टिप्लाय द डिव्हिजर. तर आता मला सांगा हा डिव्हिजर हाच तर डिव्हिजर. ठीक आहे, डिव्हिजर क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, अँड रिमाइंडर 5 आणि रिमाइंडर जो 5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता फिलहाल केले समजा की आपल्याकडे क्वेश्चन हवे, डिव्हिजर हवे. ओके, आणि हा तर दंड बे बरोबर आहे. दंड म्हणजे डिव्हिडंड बरोबर आहे. आणि खाली जो होते ते रिमाइंडर. एक आणि क्लिअर. ठीक आहे, ते काम करता आपण ध्यान से देखो का म्हणता की ज्या गोष्टी आता इथं माहित झाल्या का की डिव्हिडंड हा इथे लिहून टाका की डिव्हिडंड इक्वल्स टू किती बा. ध्यान से पहिले लिहून टाका इकडे. डिव्हिडंड किती पहिले लिहून टाका. डिव्हिडंड आहे 460. क्लिअर आहे. त्यानंतर एक काम करा, रिमाइंडर लिहून टाका. जे माहित आहे ते लिहा. रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर 5 आणि दिला रिमाइंडर 5. ठीक, म्हटलं इथपर्यंत क्लिअर. आता एक गोष्ट डिव्हिजर आपल्याला माहित आहे, तर काय म्हणता आपण लेट एक्स बी द डिव्हिजर मानलो. एक्स बी द का मानलो डिव्हिजर. आता जे माहित असणार आहात मॅथ मध्ये त्याला एक्सच मानतो. ठीक आहे, तर डिव्हिजर काय पहिले लिहून टाका डिव्हिजर. ओके, डिव्हिजर सर आताच मानलं एक्स. क्लिअर आहे. त्यानंतर क्वेश्चन का म्हणते बा क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चनला घुसाडा का होईल बा क्वेश्चन तर बापरे बहुत खतरनाक म्हणताय की का क्वेश्चन इज 2 मोर. तसं तर लिहिलं सर 2 मोर अँड 2 मोर दॅन 9 टाइम्स द डिव्हिजर. ठीक आहे, कोणाच्या डिव्हिजर. पण सर डिव्हिजरले ते एक्स मानले म्हणजे क्वेश्चन 9x + 2. ओके, आता आपल्याला माहित आहे छोट्या क्लासमध्ये आपण शिकलो का की डिव्हिडंड इज इक्वल टू फॉर्म्युला. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर. ठीक आहे, डिव्हिजर इनटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आहे ना शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन. ओके, क्वेश्चन लिहूनच टाकू का. ओके, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. क्वेश्चन प्लस रिमाइंडर. ओके, लिहिला तरी होते रिमाइंडर. ठीक आहे, आता आहे का डिव्हिडंड आहे 460. बहुत ही बढ़िया. पहा ना डिव्हिडंड 460. डिव्हिजर किती आहे डिव्हिजर सर x आहे. आणि क्वेश्चन चेक करा किती आहे पहा 9x + 2. ओह बहुत ही प्यारा. ठीक आहे, आणि रिमाइंडर किती आहे 5. ओके, बढ़िया. आता एक काम करतो याले खोलत आपण 9x² x × 9 आणि प्लस 2x. ध्यान से देखो 9x² + 2x + 5 आणि इकडे 460. तर हलकासा एक नजारा दिसता मला. कोणसा पा की सर मला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखा वाटत आहे. ठीक आहे, तर बिलकुल आता हा पार्ट मिटवत. ओके, चलो प्यार से. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखा वाटत आहे. तर हलका एक काम करता आपण इथं. ठीक आहे, ध्यान से देखो इथं की 9x² आपल्या जागेवर फील करा बरं. 9x² तिकडे सर. ओके, समजलं. इकडे नको आला. प्लस 2x आणि प्लस 5 सुद्धा इकडेच आहे. सब आपल्या जिंदगी में मस्त आहे. ठीक आहे, तिकडे. ठीक आहे, आता हा जो आहे हा इकडे उठून परत. ठीक आहे, तर -460 आणि इज इक्वल टू 0 ना, आणि सर्वच इकडे गेले 0. ठीक आहे, आता लॉजिक का लागेल पहा. लॉजिक नंतर लाव, पहिले पहा का काय पहा 2x आणि फिलहाल केले येतो 455. आता ही सांगा लागेल 460 मधून जर 5 गेले. ठीक आहे, ओके. आता कहाणी का की मंदिर वही बनाएंगे म्हणजे इथून हा उडल नाही याच्या. ठीक आहे, पटलं. अनुपम टाकल एटम बॉम्ब. ठीक आहे, काय म्हणतात तुम्हाला माहित आहे की 9 × ध्यान से देखो हे कन्सेप्ट समजा 9 × 455 मल्टिप्लाय आला पाहिजे. आता मायनस सर म्हणतात मायनस नंतर पाहू. ठीक आहे, पटलं. एवढा समजा की मल्टिप्लिकेशन एवढा आणि ऍडिशन सर +2 आला पाहिजे. ओह नाईस काम आहे. ठीक आहे, तर कधी येईल पहा. आता इथे झामल कार्यक्रम नाही करायचा. का करायचं पहा, ऐका सुन. येतं करा याचे फॅक्टर पहा 3 × 3 9 आणि याचे पहा याला 5 ने डिवाइड होते. पहा 5 9 × 45 5 1 × 5 म्हणजेच 91 × 5. एवढा समजत आहे ना. 5 9 × 45 5 1 × 5. ठीक आहे, एक काम करता तरी मला थोडासा हलकासा नजारा दिसत नाही. आता एक काम करतो पहा
3 इंटू 3 आणि तुम्हाला माहिती आहे 13 7 जा 91 आणि इंटू 5 ओके असं करा, नाहीतर ते मल्टिप्लाय कराल त्याचा नंबर ओके दिवस निघेल संध्याकाळ होईल बरोबर ठीक आहे असं नाही ठीक आहे. आता मी काय करतो ऐका ओके एक काम करता हा 9 ओके आता मला काय पाहिजे +2 पाहिजे ध्यान से देखो का होईल पा ओके एक काम करता 9 7 जा चेक करून पहा 9 7 जा किती पहा आपला 9 7 जा 63 ओ आणि 13 5 जा 65 ओ यस 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 फॅक्टर भेटले पहा ध्यान से देखो का होईल पहा इकडे पहा की 65 म्हणजे काय होईल पहा 65 आणि 63 दोनचा फरक आहे ना. आता हा प्लस आणि हा मायनस कारण +2 आला पाहिजे एक नंबर का ओके ती जुगाड करून दॅट इज चिवडा बरोबर हे गोष्ट लक्षात ठेवा क्लिअर आहे परत. आता काय होईल पहा सुनो की 9x² जसा आहे तसा याचे तुकडे +60 -63x पहिले लिहिलो कारण 9च्या टेबलमध्ये 63 येते म्हणून ठीक आहे. आता मी म्हणाल की सर पहिला काउंट नाही लिहिलं ठीक आहे असं त्यानंतर +65x आणि -445 0 ठीक आहे. आता कहाणी का होईल पहा इथून जे आहे तो 9x निघेल तर अंदर खाली x राहील 9x मायनस येतं 7 होईल कारण 9 7 चा 63. आता तुम्हाला माहित आहे की हा जो भेटला सर हा 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 कोणसा हा फुकट्या राहतो x - -0 हा भेटते तोच मांडायचा बरोबर. आता या x ला कितीने मल्टिप्लाय कराल ते 65 + 65 बहुत ही प्यारा ठीक आहे ओके. मग आता काय होईल पहा x - 7 कॉमन काढा आणि 9x + 65 0 ठीक आहे. दोघ जण चिपकले ते एक तरी 0 x - 7 0 और 9x + 65 0. आता आपण चेक करा की x = 7 तिकडे पहा ना मायनस आहे तिकडे जाऊन प्लस आणि इकडे पहा याचा नजारा पाहून घ्या की 9x = -65 x = -65/9 विषय क्लोज ठीक आहे. तर हा ओके ना क्लिअर आहे इथपर्यंत. तर आपला हात भेटला. आता महत्वाचा मुद्दा का विचारला की क्वेश्चन का आणि डिव्हिजन का ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. तर फिलहाल के लिए एवढा भाग मी मिटवत आहोत ओके. तर पहा आता विचारलं होतं क्वेश्चन काय ठीक आहे. पहिले डिव्हिजर काय ते काढू. डिव्हिजर काय विचारला माहिती ना डिव्हिजर काय विचारला तर डिव्हिजर पहा चेक करा डिव्हिजर आहे किती x मानलं तर x = सर प्रॉब्लेम असा आहे की हा ठेवू का हा ठेवू. तर मी एक गोष्ट म्हणता इकडे पहा पहिलंच लिहून घेतो की x ≠ -65/9 काऊन माहिती चेक करा एवढी खतरनाक कहाणी चुपचाप मध्ये बोलला की x का पाहिजे नॅचरल नंबर बरोबर आहे ना ठीक आहे. म्हणून मी लिहिलो की x ≠ -65/9 ठीक आहे. काऊन तर x -65/9 इज नॉट नॅचरल नंबर. कोणता नंबर नॅचरल नंबर असं थोडासा प्यार लिहून घ्या ठीक आहे. तर मग आता डिव्हिजन काय राहील सर 7 ठीक आहे इथपर्यंत. चला क्वेश्चन काढा क्वेश्चन ओके. अरे हटलं रे जीव ठीक आहे हटलं क्वेश्चन मी म्हणजे इक्वेशन मी मिटवून टाकलो ठीक आहे. तरी पण काय नव्हतं पहा क्वेश्चन का होता पहा की 2 more than 9 times the division तर भेटून जाते आता काही विषय नाही ठीक आहे. तर 9 इंटू x च्या ठिकाणी 7 + 2 तर किती 63 + 5 2 = 65 विषय क्लोज ठीक आहे. तर डिव्हिजरही निघला आणि क्वेश्चन निघला. बाकी आपण ब्रेक के बाद ओके मित्रांनो.